कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात शनिवारी सकाळी 8च्या सुमारास एक गवा गावात घुसल्यानं एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो गावातील प्राथमिक शाळेच्या पटांगणात शिरला आणि गावातून धावत सुटला। अचानक गावात गव्याच्या प्रवेशामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरड करत वर्गखोल्यात पडून गेले। गव्याच्या अचानक प्रवेशामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरड करत वर्गखोल्यात पडून गेले। गव्यानं शाळेच्या कार्यालयात घुसून टेबल, खुर्ची आणि संगणकाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। या घटनेत मुख्याध्यापिका नीलम चव्हाण आणि कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले। यानंतर गवा शाळेच्या कंपाऊंडवरून उडी मारून शिवाजी हिरवे यांच्या घराच्या छतावर पडला, त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं। त्यानंतर गवा मनपाडळे गावाच्या दिशेने पळून गेला। या घटनेत विद्यार्थी सुदैवाने वाचले असले तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अंबप गावात आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गवा आणि बिबट्यांचा वावर वाढल्याचं दिसून येतंय। वन विभागाच्या भूमिकेबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होते आहे। माझे नाव संतोष दिनकर हिरवे, राहणार अंबप, ग्रामपंचायत कर्मचारी। मी सकाळी कामाच्या वेळेत पाणी टाकीजवळ होतो। गवा आल्यानं दिसल्यानंतर बाजार कट्ट्यावरून आत शाळा आहे, कन्या शाळा, त्या शाळेमध्ये गेला। मुलांनी सांगायचा प्रयत्न केला व हाकलून लावला। तसंच ते हाकलताना पाठीमागे शाळेत गेला, ऑफिसमध्ये शिरला। मुलांनी दिन सांगितलं असा गवा आला म्हणून साईडला जावा। तसंच ते दत्ता हिरवे, राहुल हिरवे यांच्या घरी गेला। घरातून परत हाकलून लावण्याचा ग्रामपंचायत सदस्य व सरपंचने आले होते, त्यांनी सगळे बाहेर घालवले मुलांनी। दोन्ही विभागाने हिची दखल घ्यावी। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।